गुड मॉर्निंग. बऱ्याच दिवसांनी सगळेजण एकत्र चहा घ्यायला बसलो होतो, तेही दीदीच्या नवीन घरी. चहा घेतला आणि आता वरचं आवरायचं होतं बेडरूम्स. माझे हे हेअर्स आहेत ना, न्यू ग्रोथवाले खूप इरिटेट करतात, त्यामुळे मी असा हेअर बेल्ट वापरते. नेहमी या ड्रेसची तुम्ही लिंक मागतात, इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर लिंक टाईप करा कमेंट सेक्शनमध्ये, आणि यूट्यूबवरती पाहत असाल तर स्क्रीनवरती फोटो दिसत असेल त्यावरती टॅप करा. आज सर्वात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे साड्या अरेंज करणं. आता इथे ना हँगर्स इतके कमी पडत होते की आम्ही एकेका हँगर्समध्ये 3-3 साड्या अडकवत होतो. सगळ्या साड्या वगैरे अरेंज करून घेतल्या. आणि इथे राजनंदिनी आता सध्या मला चिकटून राहत नाही, त्यामुळे तिचं खेळणं चालू असतं. नरेंद्र गावी जाऊन मावशीला घेऊन आले होते आणि येताना तिने मस्त घावन वगैरे करून आणली होती. सगळ्यांनी छान एकत्र जेवण केलं. नरेंद्र राजनंदिनीला सांभाळत होते, तोपर्यंत बाकीची कामं आवरायला घेतली. इथे ब्लाऊज वगैरे सगळे अरेंज करून घेतले. इतक्यात राजनंदिनीचा मामासुद्धा आला होता आणि राजनंदिनी मामासोबत मस्त खेळत बसली होती. साहित्य अरेंज करताना हा अल्बमसुद्धा सापडला. त्यामध्ये मी पाहू शकता येलो ड्रेसमध्ये कशी होते दीदीच्या एंगेजमेंटच्या वेळी. त्यानंतर म्हटलं चला आता कपडे वाळायचं स्टँड अरेंज करून घेऊयात. असं थोडं कन्फ्युजिंग होतं, पण यूट्यूबला ट्युटोरियल पाहिलं आणि कनेक्ट करून घेतलं. त्यानंतर चौपाटीला गेलो, पण ते बंद असल्यामुळे दुसऱ्या एका ठिकाणी आम्ही मस्त पाणीपुरी शेवपुरी घेतली आणि घरी पार्सलसुद्धा घेतली घरच्यांसाठी. आणि राजनंदिनीने मात्र तिच्या दादाची सगळी खेळणी सध्या हडप केलेली आहेत. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.